महापालिका निवडणुकांनिमित्त ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत। 6 जानेवारीला खासदार संजय राऊत घेणार मुलाखत। दणदणीत आणि खणखणीत संयुक्त मुलाखत, राऊतांची पोस्ट। मुंबईसाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रचाराचा झंझावात। मुंबईत 6 पेक्षा अधिक सभा तर अनेक ठिकाणी रोड शोचं आयोजन। आज सांगलीतून फोडणार प्रचाराचा नारळ। मुंबई महापालिकेसाठी आज महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार। मुंबईच्या वरळी डोममध्ये महायुतीची पहिली जाहीर सभा। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह प्रमुख नेते राहणार उपस्थित। ठाकरे बंधूंची 9 जानेवारीला नाशिकमध्ये संयुक्त सभा। 2 दशकांनंतर नाशिकमध्ये ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार, तर आदित्य आणि अमित ठाकरेंचा रोड शोही होणार। महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीची घोडदौड। महायुतीची 66 जागांवर बाजी। भाजपचे 45, शिवसेनेचे 19, राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक बिनविरोध विजयी। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजप युतीची सत्तेकडे वाटचाल। युतीचे 21 नगरसेवक बिनविरोध। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 15, शिवसेनेचे 6 नगरसेवक बिनविरोध विजयी। साम दाम दंड भेद वापरत बिनविरोधाचा ट्रेंड। 5 ते 10 कोटी रुपये दिले, खासदार संजय राऊतांचा आरोप। प्रशासनाने देखील उमेदवारांवर दबाव टाकल्याचा राऊतांचा दावा। अजित पवार आणि भाजपमध्ये खडाजंगी। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या काळात फक्त लुबाडणूक झाली, अजित पवारांची टीका। तर आम्ही आरोप केले तर अजित पवारांना अडचण होईल, रवींद्र चव्हाणांचा इशारा। जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक नितीन देशमुख भाजपमध्ये। पडळकरांच्या कार्यकर्त्यांसोबत मारामारी प्रकरणानंतर आले होते चर्चेत। पत्नीच्या उमेदवारीसाठी नितीन देशमुख होते इच्छुक। त्यांनी 70,000 कोटींचा आरोप केले, त्यांच्यासोबतच सत्तेत अजित पवारांचा मिश्किल टोला। तर मोदी आणि फडणवीसांनी अजितदादांच्या वक्तव्यावर उत्तर द्यावं, राऊतांचं आव्हान। धुळे शहरात निवडणुकीला गालबोट। भाजप आणि अजित पवारांच्या उमेदवार समर्थकांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार। गोळीबारात भाजप उमेदवाराचा दीर गंभीर जखमी। सोलापुरात अर्ज माघारी घेण्यावरून भाजपच्या 2 गटात वाद। मध्यस्थी करण्यास गेलेल्या मनसेच्या बाळासाहेब सरवदेंची हत्या। भाजप उमेदवार शालन शिंदेंसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल। रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त। सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक। सदानंद दातेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मनोज जरांगे पाटील एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात बसणार। एमपीएससी परीक्षेत 1 वर्ष मुदतवाढ देण्याची मागणी। वयोमर्यादा वाढवून मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट। शेती आणि पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या सगळ्या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ। जिल्हा परिषद निवडणुकीआधी सरकारचा मास्टर स्ट्रोक। स्त्री शिक्षणाची मुहूर्तवेळ ठरवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 195वी जयंती। साताऱ्यातील नायगावात विविध कार्यक्रमांचं आयोजन। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देखील उपस्थित। गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आरोग्य सुविधांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर। गावात प्रसूतीची सोय नसल्यानं महिलेची 6 किलोमीटरपर्यंत पायपीट। प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर बाळासह आईचा अंत। मुलगा ऐकत नसल्याच्या किरकोळ कारणावरून आई वडिलांनी 12 वर्षांच्या मुलाला साखळीनं बांधलं। नागपूरच्या अजनीतील धक्कादायक घटना।
महिला व बाल कल्याण विभागानं केली मुलाची सुटका. सौदी अरेबियाचा येमेनमध्ये बॉम्ब वर्षाव, 20 ठार, 20हून अधिक जखमी. आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती. सुपरस्टार विजयच्या जननायकांचा ट्रेलर आज प्रदर्शित होणार. विजयच्या अभिनयाच्या कारकिर्दीतील शेवटच्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता. दारूची मागणी करत तिरुपतीमध्ये तरुण थेट चढला मंदिरावर. पोलिसांनी मागणी मान्य केल्यानंतर उतरला खाली. 3 तासांच्या थरारानंतर दारुडा ताब्यात.